नमस्कार, माझ्या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. मी आज बनवले आहे प्लॅस्टिकच्या नळ्यापासून स्टार बनवले आहे. हा स्टार दिसायला खूप सुंदर दिसतो. यामध्ये तुम्ही एक छोटासा लाईट लावून पण तो स्टार हे करू शकतात. तर चला बघूया आपण कसं बनवायचं ते. ह्या प्लॅस्टिकच्या नळ्याचं पॅकेट आहे आणि ह्या नायलॉनचा धागा. तर ह्या प्लॅस्टिकच्या नळ्या तुम्हाला कुठल्याही स्टेशनरी दुकानामध्ये भेटून जाईल आणि धागा पण. ह्या बघा, ह्या अशा नळ्या प्लॅस्टिकच्या नळ्या असतात. ह्या पहिले तोरणामध्ये वापरायच्या. तर ह्या नळ्या आता मी अर्ध्या अर्ध्या करून घेणार आहे. सगळ्या नळ्या असं अर्धा अर्धा भाग करायचा आहे प्रत्येक नळीचा. त्यापासून आपल्याला स्टार बनवायचा आहे. तुम्ही पूर्ण नळीपासून पण बनवू शकता तो स्टार. तर मी आता इथे अर्ध्या अर्ध्या नळ्यापासून बनवून घेणार आहे. मला छोटा स्टार बनवायचा आहे. तर हा नायलॉनचा धागा तुम्हाला लागेल तेवढा काढून कट करून घेऊ शकता. आता यामध्ये मी या एकूण 6 नळ्या घालणार आहे. 2 3 4 5 आणि ह्या 6. आता ह्या 6 नळ्याची एका ठिकाणी गाठ मारून घ्यायची. एकदम फिटिंगमध्ये करायचं आहे आपल्याला. ते पूर्ण नळ्या फिटिंगमध्ये ही झाल्या पाहिजे. ते बघा, असा प्रकारचा षटकोन दिसतो. आता यामध्ये अजून एक 2 नळी घालायच्या. 2 आणि एकदम दोन्हीच्या मधोमध आपल्याला ते फक्त 2 आडे घालायचे. ते पण एकदम फिटिंगमध्ये घालायचे. आणि त्या नळीतून परत एका नळीतून वापस घ्यायचं सेंटरमध्ये तो नायलॉनचा धागा. त्याला सुईची गरज लागत नाही. तो नायलॉनचा धागा असाही सर्कल होतो, तो आपोआप नळीतून वर येईल, कारण त्या नळ्या स्ट्रेट असतात प्लॅस्टिकच्या. आता एक नळी घालायची. पुढचे जिथे आपण जॉईंट आहे तिथं आपल्याला 2 आडे घालायचे. तिथे गाठ मारायची गरज नाही आहे. परत सेंटरमध्ये घ्यायचा तो धागा. परत एक नळी घालायचं आहे आपल्याला. आता परत जिथे आपलं जॉईंट आहे तिथे ते जॉईंट करून घ्यायचं. फक्त फिटिंगमध्ये आपल्याला फक्त आडे घालायचे, त्याला गाठ मारायची गरज नाही आहे. परत सेंटरमध्ये घेतलं मी. ते नायलॉनची दोरी आहे. अशा पद्धतीने फिटिंगमध्ये आपण फक्त 2 आडे घालून घ्यायचेत. आपल्याला एक्स्ट्रा आडा पण घालायची गरज नाही. एका आड्यामध्ये फिटिंग बसतो, दुसऱ्या आड्यामध्ये हे अजिबात लूज पडणार नाही आहे. तुम्ही करून बघू शकता. हे बरोबर एकदम टाईट बसतं. फक्त खेचताना आपल्याला टाईट खेचावं लागतं. हे बघा, एकदम टाईट बसलेलं आहे. आता हे 6 नळ्या झालेल्या आहेत. आता आपल्याला वरती स्टारसारखं करायचं आहे एक ह्याच्यावरती. हे बघा, मी एकत्रच 2 नळ्या घेतलेत आणि पुढच्या ह्याच्यामध्ये 2 आडे घातलेले आहेत. परत अजून 2 नळे हे करायच्या. परत पुढच्या ह्याच्यामध्ये आडे घालून घ्यायचे. फक्त 2च आडे घालायचे. एकदम टाईट झालं पाहिजे. हे बघा, 2 असे आडे घातलेले आहेत. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण 6 ट्रायंगल करायचे आहेत वरती. या पद्धतीने एकदम असा छानपैकी स्टार दिसतो. आपण यामध्ये एखादा छोटा बल्ब लावू शकतो. त्यामुळे ह्या नळ्या ज्या आहेत त्या चमकतील त्या लाईटमुळे. हे बघा, असे एकूण वरी 6 ट्रायंगल येतील. एकदम फिटिंगमध्ये घ्यायचे. आता धागा कमी पडला तर मी दुसरा धागा जॉईंट करणार त्याला गाठ मारून. अशा पद्धतीने तुम्ही गाठ मारून तो धागा जॉईंट करू शकता. तो त्या नळीमध्ये लपून जाईल ती गाठ आतमध्ये. त्याला काही कट करायची वगैरे काही गरज नाही. ते आपोआप नळीमध्ये जाईल. हा शेवटचा ट्रायंगल आहे. एक प्रकारचा स्टार तयार झाला हा. हे बघा, अशा पद्धतीने हे स्टार झाला. बघू शकता. आता आपल्याला त्या नळीतून हा धागा वरती घ्यायचा आहे. आता ह्या नळीमधून आपण हा धागा वरती घेऊया. हे बघा,
ती धाग्याची गाठ बरोबर आपल्या त्या नळीमध्ये खेचली जाईल. आता आपल्याला हा असा डब्यासारखा बनवायचा आहे. त्यामध्ये आता एक प्लॅस्टिकची नळी घालून पुढच्या ट्रँगलमध्ये किंवा त्या त्रिकोणामध्ये आपल्याला त्याचा आडा घालून घ्यायचा आहे, जेणेकरून हा एक प्रकारचा बॉक्स तयार होईल. हे बघा, पुढच्या ट्रँगलमध्ये जे आपण स्टार बनवलं आहे त्याच्या टोकाला आपल्याला इथे त्याचा आडा घालून घ्यायचं. एकदम टाईट खेचून घ्या, म्हणजे तो बरोबर टाईट बसणार आहे. हे बघा, आता असं आपल्याला प्रत्येक याच्या ट्रँगलच्या कडेला आपल्याला ते घालून घ्यायचे आहेत, कोण्याला. हे सगळ्या ह्याला आपल्याला हे एक घालून नळी घालून आपल्याला तो एक प्रकारचा बॉक्स बनवायचा आहे. खालती जसं आपण 6 नळ्या आणि घालून षटकोन तयार केला होता, तशा प्रकारचा हा षटकोन इथे तयार होतो वरती ह्या बाजूला. आणि मध्ये ट्रँगल तयार झालेत ते स्टारसारखे. हे बघा, एकदम पूर्ण बॉक्ससारखा तयार होतो हा. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला एक नळी घालून त्याच्यासोबत आडा घालून घ्यायचा आहे. मी कुठेही गाठ मारलेली नाही आहे, प्रत्येक ठिकाणी फक्त त्या नायलॉनच्या धाग्याचा आडा घातलेला आहे. आपल्याला गाठ मारायची गरज लागत नाही याला. हे बघा, आता एक नळी घातली की तो बॉक्स तयार होईल. बनवायला खूप सोपं आहे, एक वेळेस तुम्ही ट्राय करून बघा. त्यामध्ये लाईट सोडली तर एकदम मस्त चमकतं ते. हे बघा, बॉक्स तयार झाला. आता जसं खाली एका ठिकाणी आपण सेंटरमध्ये घेऊन जे 6 नळ्या लावल्या त्या पद्धतीने पण आता इथं हे बघा, असं 6 झालेले आहेत आपले. आता ह्याच्या सेंटरमध्ये तशा 6 नळ्या घ्यायच्या आहेत. आधी सुरुवातीला 2 नळ्या, त्याच्या समोरासमोरच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आडा घालायचा आहे. जसं खालती केलं सेम त्या पद्धतीने वरती करायचं आहे आपल्याला. हे बघा, खालती कसे आपण सेंटरला घेऊन 6 नळ्या घातल्या त्या पद्धतीने. आता ही धागा सेंटरमध्ये घ्यायचा त्या नळीतून आडा घालून सहज निघतो धागा. हे बघा, हा धागा निघालेला आहे. आता दुसरी एक नळी घालायची, परत समोरच्या ह्याच्यात अडकवायचं आहे आपल्याला. ते सेम ज्या पद्धतीने आपण खालती केले 6 नळ्या एकत्र घालून सेंटरमध्ये, सेम त्याच पद्धतीने करायचे आहेत. हा एक प्रकारचा बॉक्स तयार होतो आणि या बॉक्सवर आपल्याला एक ट्रँगल घेऊन त्याला स्टारसारखा लुक द्यायचा आहे. अशा पद्धतीने 4 नळ्या घालून झालेले आहेत ऑलरेडी. आणि हा बनवायला पण लवकर होऊन जाईल. तुम्ही पूर्ण नळ्याचा पण बनवू शकता, मोठा स्टार बनवायचा असेल तुम्हाला तर. हा मी तुमच्यासाठी छोटा स्टार बनवून दाखवला आहे. तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही ह्या नळीचे अर्धे भाग न करता पूर्ण नळीचा घालून तुम्ही असं हे स्टार बनवू शकता. खूप मोठा स्टार दिसेल तो. मी हा छोटा स्टार केला आहे फक्त अर्ध्या नळीचा. हे बघा, झाला. हे आपले 6 नळ्या घालून सेंटरमध्ये झालेलं आहे आपलं. हे बघा, आता हे खालून पण वरून पण सेम झालेलं आहे. बघू शकता, एक प्रकारचा बॉक्स तयार झाला आपला. हे 6 वरती 6 झाले, खालती 6 आणि मध्ये जे आडवे ट्रँगल आहेत ते 12 असतात. हे बघा, एक प्रकारचा बॉक्स तयार झालेला आहे, बघू शकता. आता आपल्याला ह्याच्यावरती ट्रँगल करायचे, 2 आडव्या नळ्या आणि एक उभी नळी, असं करून आपल्याला एक प्रकारचा त्रिकोण बनवायचा आहे. आता मी 2 घातल्या नळ्या. बघा, ही वरच्या 6 ज्या नळ्या घातलेल्या आहेत त्याच्यावरती. आता ह्या आडव्या ह्याच्यामध्ये मी तो आडा घालून घेतला आहे 2 नळ्या घालून. हे बघा,
आणि त्या खालच्या नळीतून वर यायचं आहे. जी आपल्या 2 आत्ता ऑलरेडी घातलेले आहेत त्याच्या एका नळीतून वर यायचं आहे तो घालून. हे बघा. आणि आता इथे एक नळी घालायची आहे आणि एकदम सेंटरमध्ये आपल्याला त्याचा आडा घालून घ्यायचा आहे. हे बघा, हे ट्रँगल तयार होतो टोकसारखं. हे बघा. आणि याला एकदम फिटिंगमध्ये खेचून घ्यायचा धागा, तो नायलॉनची दोरी एकदम फिटिंगमध्ये घ्यायचा जेणेकरून हा ट्रँगल हलणार नाही. हे बघा कसा ट्रँगल दिसतोय तुम्हाला वरती. अशा पद्धतीने मी 6 वरती 6 याच्यावर 6 ट्रँगल केलेले आहेत. आणि त्याच पद्धतीने आपल्याला खालती पण करायचे आहेत. पण खालती करण्या अगोदर आपल्याला जो भाग आडवा आहे त्यामध्ये करायचे आहेत. हे 6 झाले. इथे जे आहेत उभे आडवे ट्रँगल्स तिथे आपल्याला करायचे आहेत. हे सेम ट्रँगल्स इथे खालती आडवे पण घालायचे आहेत आपल्याला. कारण एकदम खाली गेलात तर आपल्याला आडवे ट्रँगल घालता येणार नाहीत. त्यामुळे अगोदर आडवे ट्रँगल घालून घ्यावे लागतील आणि मग लास्टला शेवटी खालती घाला. आता हे बघा, ते खालचे घालून झाले. आता आडव्यामध्ये घालते मी बॉक्सच्या. या 2 ट्रँगल घातले. हे खालीवरी ट्रँगल येईल. एकूण 12 ट्रँगल होतात हे आडव्या ह्याच्यामध्ये. त्रिकोण तयार होतो. हे बघा. आता इथून वर या आणि इथून एक घालून आता परत एक इथे नळी घालून. हे बघा. आता आडव्यामध्ये हा ट्रँगल तयार झाला आहे त्रिकोण. एकदम हा हलणार नाही, काय नाही, एकदम फिटिंगमध्ये बसतो. हे बघा, वरती 6 ह्याच्यावर घातला. आता आडव्या ह्याच्यावर मी घालते. एक खालती एक वरती असा ट्रँगल तयार होईल. आता हा खालती झाला. आता ह्या बाजूचा वरती ट्रँगल तयार होईल थोडासा. हे बघा. आणि एकदम फिटिंगमध्ये खेचून घ्यायचा त्यामुळे तो हलणार नाही. हे बघा. 2 आडे घालायचे बस झाले. त्याला जास्त आडे घालायची अजिबात गरज नाही आहे. आता हा असं वर आणायचा. यात इथे एक ट्रँगल घालायचा. आता कमी पडला तर धागा मी लागल तसा कापून घेऊन याला गाठ मारून घेणार. हे बघा. इथे खेचून मी आडा घालते. हे बघा, एकदम टाईट त्यामुळे निघणार पण नाही ते. हे बघा, एक खालती ट्रँगल एक वरती झाले. वरचे 6 आणि आडव्यामधले इथे एक असं येईल आडवा उभा. असे ट्रँगल मला एकूण 12 ट्रँगल घालायचे असतात. आता मी ह्या धाग्याला दुसरा एक धागा बांधून घेणार. हे बघा, इथे 2 तुम्हाला दाखवलेत. ही धागा बांधून घेतलेला आहे मी दुसरा. आता परत एक तिसरा ट्रँगल तुम्हाला दाखवते त्याच्यावरती. हे बघा. हा स्टार बनवायला एकदम इझी आहे आणि कोणी पण पटकन बनवू शकेल. हा स्वस्त आणि मस्त आहे. यामध्ये जेव्हा लाईट लावू तेव्हा खूप चमकतो हा. आता परत त्या एका ह्याच्यातून वर यायचं त्याच्या टोकाला आणि तिथे एक नळी घालून पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला ते खेचून घ्यायचे आहे. हे बघा. आता तुम्हाला दिसत असतील ते ट्रँगल कसे तयार झाले आहेत. ते त्रिकोण एक खालती एक वरती वाटतो तुम्हाला, पण ते त्रिकोणच तसा आहे. त्यामुळे आपल्याला असे 12 ट्रँगल घालून घ्यायचे. हे बघा, एक खालती एक वरती दिसतो. अशाच पद्धतीने पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला ते करायचे. आपण खालती केलं तर हा मधले करू शकणार नाहीत, म्हणून अगोदर मधले करून घ्यायचे. नळ्यामध्ये घालून घ्यायच्या. नंतर मग शेवटीमध्ये खालच्या जे 6 ट्रँगल बनवायचे आहेत आपल्याला त्रिकोण, ते शेवटीला बनवून घ्यायचे. हे आपल्याला फक्त आडव्या ह्याच्यावरती बनवायचे. वरती 6, मध्ये 12 आणि खालती परत 6 होतात. एकदम टाईट खेचायचं. अजिबात लूज पडू द्यायचं नाही आहे ह्याला. हे बघा, एक खालती एक वरती दिसतो. अशा पद्धतीने मला पूर्ण घालून घ्यायचं आहे. बघा असे. आता ही पूर्ण आपल्याला
गोल राऊंडमध्ये घालून घ्यायचे. एकूण 12 ट्रायंगल घालायचे त्रिकोण. तुम्हाला मी 2-3 वेळेस दाखवलेलं आहे की ते कसे घ्यायचे ते. अशा पद्धतीने आपल्याला हे त्रिकोणसारखे ट्रायंगल्स घेत जायचे. जसे स्टारचे टोक असतात त्या पद्धतीने ते दिसतात. हे बघा, हे 4 टोक घातलेले आहेत मी. आता आपल्याला गोल राऊंडमध्ये घातलेले आहे. हे बघा, मी पूर्ण आता घालून घेतलेलं आहे. बघा हे कसं दिसतंय. वरती 6 आणि आडव्यामध्ये 12. आता हे राहिलं शेवटीचं आपल्याला इथे 6. जे आपण खालती घेतले 6 एका ह्याच्यावर, सेम त्याच पद्धतीने आपल्याला खालती घ्यायचे आहेत. आता मी हा धागा त्या कडेपर्यंत घेऊन जाणार. आपल्याला कुठेही धागा तोडायचा नाही, तोच धागा एक कंटिन्यू करायचा आहे. तो आपल्याला तिथवर घेऊन जाता येतो. ह्या ट्रायंगल एक नळीमधून मी घालून तो खाली घेतलेला आहे. आता जसं खालती आपल्याला ट्रायंगल केलं तसंच आता आपल्याला इथं खालती करायचं आहे. हे बघा इथं तसा बनवून घ्यायचा आहे. आता मी 2 घातलेले आहेत. तुम्हाला समजलंच असेल खालती घातलेल्या ट्रायंगलवरूनच. म्हणून मी आधी आडवे घालून घेतले, कारण मला खालती आणि वरती केल्यानंतर मधले घालता येणार नाही ट्रायंगल, म्हणून अगोदर मधले घालून घेतले. आता शेवटीला हे खालचे घालून घेते. हे बघा अशा पद्धतीनं. आता हे मध्यभागी एकदम सेंटरमध्ये आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. आडा घालून घ्यायचा आहे. हे बघा, आणि कुठेही सहज उभं राहतं. ह्याला काही सपोर्टची गरज नाही. हे आपोआप नळ्यात एकदम टाईट असल्यामुळं ते कुठेही ठेवू शकतो आपण किंवा लटकवू शकतो. हे बघा, एक ट्रायंगल तयार झालेला आहे आपला. आता हा दुसरा ट्रायंगल चालू आहे. हे बघा, आता ही वरती पण 5 झालेत. हा शेवटचा ट्रायंगल चालू आहे. शेवटचा त्रिकोण करते मी. आपला स्टार तयार होईल. हे बघा, खालती 6, वरती पण 6 आणि मध्यभागी 12. तुम्ही कोणताही भाग खालती वरती करू शकता, कारण खालून वरून सेमच दिसतो ते. फक्त बनवताना आपल्याला व्यवस्थित बनवता आला पाहिजे. हा बघा, हा आता ट्रायंगल तयार झाला. हा शेवटचे. इथे आपला स्टार तयार होईल. आता हे असं 2 मोठ्या नळ्या घालून तुम्ही लटकवू पण शकता, किंवा असंच बघा. हे बघा, असंच तुम्हाला बघायला पण छान वाटेल. हे बघा, खालती इकडे 6 आणि मध्यभागी 12 ट्रायंगल घातले. एकदम मस्त असा दिसतो स्टार. यामध्ये तुम्ही एक छोटासा बल्ब लावला की ह्या नळ्या एकदम चमकतात. या बघा, अशा पद्धतीने दिसतो हा स्टार नळीचा. हे बघा, आडवा पण तुम्हाला दाखवते. इकडे 6, इकडे 6 आणि मध्ये 12 टोक झालेत. कशाही पद्धतीने ठेवा, तुम्हाला तो मस्त दिसेल. आणि जर आपल्याला वर लटकवायचं असेल तर हा बघा, मध्ये धागा सोडला आहे, त्याच्या खाली तुम्ही छोटासा LED बल्ब आणून लावू शकता. त्यामुळे ह्या नळ्या चमकल्या जातात आणि त्याचा प्रकाश असा फिरता दिसू शकतो. तर हा स्टार तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि तुम्ही एक वेळेस ट्राय करू बघू शकता. तुम्ही मोठ्या नळ्यांचा पण करू शकता. तुम्हाला जर मोठा स्टार हवा असेल तर तुम्ही पूर्ण अख्खी नळीचा बनवू शकता. मी हे अर्ध्या नळ्याचं बनवलं आहे. तर नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला. धन्यवाद.